जय महाराष्ट्र. 2025मध्ये जर तुमचं मन म्हणत असेल की तुम्ही व्हिडिओ क्रिएटर बनू शकता, तुम्ही व्हिडिओ बनवू शकता, व्हिडिओ बनवण्याची तयारी आहे, तर आज काही गोष्टी मी तुम्हाला अशा सांगणार आहे, ज्या गोष्टी जर तुम्ही ऐकल्यात तर तुमचे व्हिडिओ कदाचित व्हायरल होऊ शकतात. पण ह्या गोष्टी जर तुम्ही ऐकल्या नाहीत आणि तुम्ही तुमच्या व्हिडिओची सुरुवात केली तर तुम्ही माथारे होसाल, पण तुमचे व्हिडिओ व्हायरल होणार नाहीत. बघा, 2025 संपण्याच्या मार्गावर आहे. बस 1 महिना राहिला आहे आणि एका महिन्याच्या नंतर 2026 लागतं. आणि 2026मध्ये इतक्या भयानक पद्धतीचं कॉम्पिटिशन आहे सोशल मीडियावर. प्रत्येकाला असं वाटतं की माझी ओळख सोशल मीडियावर असली पाहिजे, माझे व्हिडिओज सोशल मीडियावर असले पाहिजे आणि माझ्यामध्ये असे काही गुण असले पाहिजे जेणेकरून लोकांना ते आवडले पाहिजे आणि त्यामार्फत मी काही पैसा कमावला पाहिजे. सगळ्यांना असं वाटतं की मी सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असलो पाहिजे, मी फेमस असलो पाहिजे. आणि याच कारणामुळं प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक गल्लीमध्ये, प्रत्येक घरामध्ये असा एक ना एक क्रिएटर असतो की जो रोज मोबाईल काढतो, व्हिडिओ शूट करतो आणि अपलोड करतो. आणि हे ना प्रत्येक घरामध्ये चालू आहे. प्रत्येक घरामध्ये तुम्हाला एक क्रिएटर भेटूनच जाईल, ज्याचे सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड असतील. तर विचार करा, तुम्ही एवढ्या गर्दीमध्ये जर असा विचार करतायत की मी व्हिडिओ अपलोड करणार, सुरुवात करणार, टाकणार, तर तुम्ही कुठं व्हायरल होणार? आता मी असं म्हणत नाही आहे की तुमची इच्छा मारा, तुम्ही टाकू नका. कसं असतं ना, 100मधून 10 जणांची लक असते की त्यांनी कसाही व्हिडिओ टाकला की तो व्हायरल होतो. पण त्याच्यापैकी 90 लोकं असे असतात की त्यांना मेहनत करावी लागते आणि त्या 90% लोकांपैकी जितके लोकं मेहनत करतील ना, त्याच्यामधले फक्त 10% लोकं, म्हणजे 10 लोकं असे निघतील की त्यांनी पुरेपूर मेहनत केली आणि त्या मेहनतीचं फळ त्यांना भेटलं. पण जे 80% लोकं असतात ते मेहनत करतात पण त्यांना फळ भेटत नाही, त्यांचे व्हिडिओ व्हायरल होत नाहीत. तर आज मी तुम्हाला हेच सांगणार आहे की बाबा, तुम्हाला काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. बघा, या अगोदर ना तुम्हाला मी काही उदाहरण सांगतो, एक उदाहरण सांगतो. बस हे एक उदाहरण ऐका आणि नंतर तुम्हाला समजून जाईल की नेमकं तुम्हाला ॲक्च्युली काय करायचं आहे. एका जाग्यावर एक दुकान उघडलं आहे, नवीन दुकान उघडलं आहे आणि तुम्ही म्हणता की चला ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, आपण दुकानावर जाऊयात आणि बघूयात की दुकानदार कसा आहे, दुकानातला जो काय माल आहे तो कसा आहे. दुकानामध्ये जाता, तुम्ही माल बघता, माल तुम्हाला आवडत नाही, त्या मालाची क्वालिटीही आवडत नाही आणि जेव्हा तुम्ही दुकानदाराला बोलता त्यावेळेस जो दुकानदार आहे तो सुद्धा तुमच्यासोबत बरोबर बोलत नाही. तुम्ही त्या दुकानाच्या बाहेर येता आणि बाहेर आल्याच्यानंतर तुमची जी मनस्थिती असते ती तुम्हाला म्हणते की बाई, याच्यानंतर कधीही या दुकानामध्ये जायचं नाही. मग तुमच्या डोळ्यासमोर दुसरं एक दुकान ओपन होतं. मग तुम्ही त्या दुकानामध्ये जाता. त्या दुकानामधला जो काही माल आहे त्याची क्वालिटी 100% चांगली असते आणि ती क्वालिटी चांगली असून त्याची किंमतही खूप कमी असते. त्या दुकानदारापाशी तुम्ही जाता आणि तो दुकानदारही तुम्हाला इतक्या चांगल्या पद्धतीनं बोलतो की तुम्हाला त्याचं बोलणं, त्याच्या मालाची क्वालिटी, त्याचं दुकान सगळं काही आवडतं. मग त्याचा माल घेऊन तुम्ही दुकानाच्या बाहेर येता आणि नंतर तुम्ही विचार करता की दुसऱ्या वेळेसुद्धा आपल्याला याच दुकानामध्ये जायचं आहे आणि याचाच माल विकत घ्यायचा आहे. असा तुमच्या डोक्यामध्ये विचार येईल ना. आता एक नॉर्मलशी गोष्ट आहे, एक खराब दुकानदार आहे, एक चांगला दुकानदार आहे. तुम्ही कोण्या दुकानावर जासाल माल घेण्यासाठी? चांगल्याच दुकानावर जासाल. तर मी सुद्धा तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. आता यूट्यूब याच्यावर असं समजा की ही एक जमीन आहे आणि त्याच्यावर लाखो करोडो दुकानदार आहेत आणि त्या प्रत्येक दुकानदाराची अलग अलग फील्ड आहे आणि अलग अलग फील्डमध्ये कित्येक अनेको दुकानं उघडलेली आहेत. पण त्या सगळ्या दुकानामध्ये दुकान त्याचंच चालतं ज्याच्या दुकानामध्ये क्वालिटी असते आणि तो दुकानदार चांगला असतो. तर माझा म्हणण्याचा अर्थ असा आहे, जर तुम्ही इंस्टाग्रामचा एखाद्या यूट्यूबरचा व्हिडिओ ऐकून जर आले असाल आणि ते सांगत असतील की बघा, तुम्ही व्हिडिओ बनवण्याची इच्छा आहे तर लगेच मोबाईल बाहेर काढा, व्हिडिओ बनवा आणि अपलोड करा. लगेच मोबाईल बाहेर काढा, व्हिडिओ बनवा आणि अपलोड करा. उशीर नका लावू. उशीर जर लावसाल, असा जर विचार करसाल, मी बनवेल, मी असा बनवेल, मी तसा बनवेल, याच्या दिवसा गमावू नका. मोबाईल काढा, व्हिडिओ बनवा आणि अपलोड करा. असा जर विचार करून जर तुम्ही तसं करत असाल तर प्लीज करू नका. बघा, तुमचं चॅनल तुम्ही जेव्हा नवीन उघडता तेव्हा असं समजा की तुमचं चॅनल एक नवं दुकान आहे आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही चुकीचा माल भरला, चुकीचा व्हिडिओ टाकला, बरोबर क्लॅरिटी नाही, बरोबर साऊंड येत नाही आहे, जो SMS तुम्हाला द्यायचा आहे तो SMS समोरच्याला बरोबर कळत नाही आहे, तर तुमचं दुकान चालणार नाही. एकदा ऑडियन्स येईल, बघल, दुसऱ्या वेळेस ती ऑडियन्स अजिबात येणार नाही. ज्यावेळेस तुमचा चेहरा सोशल मीडियावर येईल त्यावेळेस ऑडियन्स बोलेल की अरे यार, याच्यात काही नसते, हे फार बेकार आहे, याला बोलता येत नाही, काय नाही काय नाही. मग ती ऑडियन्स तुमच्या व्हिडिओवर क्लिकसुद्धा करणार नाही. पण याऐवजी जर तुमचा पहिलाच व्हिडिओ जर परफेक्ट असेल, चांगला असेल, प्रेझेंटेशन चांगलं असेल, तर ऑडियन्सला समजेल की हां भाई, या माणसाच्या
चॅनलवर असले व्हिडिओ येतात आणि ते व्हिडिओची वाट बघतील आणि नंतर जेव्हा तुम्ही दुसरा व्हिडिओ अपलोड कराल त्यावेळेस तुमचा दुसराही व्हिडिओ पहिल्या व्हिडिओसारखा चांगल्या पद्धतीनं चलेल. आता हे करायचं कसं मी तुम्हाला सांगतो. आता तुम्ही विचार करत असाल की तू असं सांगायलास तोंडवर करून, मग प्रॅक्टिस करायची कशी, व्हिडिओ बनवायचा कसा? मनातल्या मनात तर प्रॅक्टिस होत नाही, पण ऑफलाईन तर होते ना भाऊ. तुम्ही तुमचा मोबाईल काढा, मोबाईलमध्ये बोलण्याचा प्रयत्न करा. सुरुवातीला बोलणं येणार नाही, एकदा चुकल, दोनदा चुकल, तीनदा चुकल, चारदा चुकल, कम्प्लिटली 100 खेप चुकल, पण 101 वेळेस तरी तुमचा टेक येईल. आणि अशा प्रकारे तुम्ही रोज प्रॅक्टिस करा, ऑफलाईन प्रॅक्टिस करा. जोपर्यंत तुम्ही परफेक्ट होत नाहीत ना व्हिडिओ बनवण्यामध्ये, तोपर्यंत व्हिडिओ प्रॉपरली रेकॉर्ड करून अपलोड करूच नका. त्याच्यानंतर एडिटिंगचं पण तसंच, प्रॉपर एडिटिंग पहिले शिका, त्याच्यानंतर व्हिडिओची एडिटिंग करा आणि एक चांगला व्हिडिओ बनवून शूट कसं करायचं, काय कसं करायचं, हे सगळं जे करायचं असेल ना तर प्रॉपर करा. पहिले शिका ऑफलाईन. असं नाही की कसा बी व्हिडिओ बनवा, टाका आणि म्हणायचं की मी शिकायलो आताच काय आहे. काय असतं ना, जर तुम्ही लोकांचं ऐकता आणि कशाही व्हिडिओ बनवून टाकता अनुभव म्हणून, तर तुमची जे इच्छा आहे ना सोशल मीडियावर व्हिडिओ टाकायची आणि ग्रो करण्याची, जोपर्यंत तुमचा व्हिडिओ बनवण्याची जी कॅपॅसिटी आहे ती चांगली होईल, तोपर्यंत तुमची जी ही इच्छा आहे ना ही मरून जाईल. आणि ज्यावेळेस तुम्हाला वाटेल की हां आता मी चांगले व्हिडिओ बनवू शकतो, त्यावेळेस खूप जास्त उशीर झालेला असेल. कारण की त्यावेळेस तुमच्या चॅनलवर 100-150 व्हिडिओ अपलोड झालेले असतील, त्याला व्ह्यू अजिबात नसतील आणि तुमचे व्हिडिओ आता 2-4 चांगले होऊन त्याच्यावर अपलोडसुद्धा झालेले असतील आणि त्यालासुद्धा व्ह्यू नसतील. आणि तुम्ही त्यावेळेस विचार करसाल की यार 100-150 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तरीसुद्धा माझा व्हिडिओ अपलोड होत नाही, मी काही कंटेंट क्रिएटर बनू शकत नाही. तिथं डिमोटिवेट होसाल आणि ते सगळं सोडून देसाल. त्यापेक्षा 100-150 व्हिडिओ ऑफलाईन शूट करा, प्रॅक्टिस करा आणि जे 2-3 व्हिडिओ चांगले झालेले आहेत ना ते सोशल मीडियावर टाका, जेणेकरून त्या 2-3 व्हिडिओमध्येच तुमचं सोशल मीडियाचं जे अकाउंट आहे ते ग्रो कराल आणि त्याच्यानंतर तुमचं जे मोटिवेट आहे ते खूप जास्त प्रमाणामध्ये चालू होईल. मी सांगतोय ते समजते ना? समजत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा की भाऊ तू समजत नाही आहे, जरा अजून व्यवस्थितशीर सांग. मी अजून व्यवस्थितशीर सांगण्याचा प्रयत्न करेल. आणि बघा आता अजून एक अशी गोष्ट तुम्हाला सांगतो. तुम्हाला खरंच व्हिडिओ क्रिएट करायचे असतील तर 2 वस्तूंनी करा. पहिलं कॅमेरा घ्या, नाही तर फोन घ्या. बघा खूप जणांची अशी परिस्थिती असते की ते कॅमेरा, फोन हे काय अफोर्ड करू शकत नाहीत. तर त्यांनी काय करायचं, एक चांगला आयफोन निवडायचा, सस्तावाला असला तरी चालतो, तो निवडायचा आणि त्याच्यामध्ये व्हिडिओ शूट करून अपलोड करायचे. कारण की आयफोनची जी व्हिडिओ क्वालिटी आहे ती आत्तापर्यंत अँड्रॉइड वर्ल्डमध्ये कुणीही धरू शकली नाही. कारण की आता जो हा तुम्ही व्हिडिओ बघताय, हा व्हिडिओसुद्धा iPhone 17नं मी रेकॉर्ड करतोय. या अगोदर माझ्याकडं विवोचा X200 Pro होता, त्याच्या अगोदर सॅमसंगचा S24 अल्ट्रा होता आणि त्या अगोदर OnePlusचा 12 होता, सॉरी 13 होता. तरीसुद्धा या व्हिडिओच्या क्वालिटीसारखी मला क्वालिटी भेटली नाही आणि याच कारणामुळे मी तुम्हाला म्हणतो आहे की आयफोननं क्वालिटी क्रिएट करा. म्हणजे आयफोननं क्वालिटी चांगली भेटते, व्हिडिओ क्रिएट करा. आणि आयफोनची अजून एक बेनिफिट असं आहे की आयफोनचं जे नातं आहे ना सोशल मीडियासोबत, मग ते इंस्टाग्राम असो, यूट्यूब असो किंवा फेसबुक असो, याच्यासोबत खूप क्लोजली आहे. जी आयफोन क्वालिटी देतं, ती क्वालिटी जे सोशल मीडिया आहे ते जास्त करून ना डाऊन करत नाही. ती परफेक्टली सूट होती त्याला आणि जी क्वालिटी इथं दिसते तीच क्वालिटी तिथंसुद्धा दिसते. आणि याच कारणामुळं आयफोन जास्त करून कंटेंट क्रिएटर घेतात. तर आज जी मी तुम्हाला माहिती दिली आहे, ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल, तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मनात जर काही शंका असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि या चॅनलला जुळल्याच्या नंतर तुम्हाला या चॅनलवर मी अशाच खूप काही नॉलेजेबल गोष्टी सांगणार आहे, जेणेकरून अख्ख्या यूट्यूबवर तुम्हाला कुणीही सांगणार नाही. आणि ह्या गोष्टी मी तुम्हाला कोणत्या बेसिसवर सांगणार आहे माहिती आहे? माझ्या 10 वर्षाच्या प्रयत्नाच्या बेसिसवर. जे मी तुम्हाला आता सांगितलं ना, तीच चूक मी 10 वर्ष केली होती आणि कुठं जाऊन तरी आता माझं झालं आहे. माझे दुसरे पण 2 चॅनल आहेत. एक अनलाईक क्राईम आहे आणि एक अनलाईक हॉरर स्टोरीज आहे, ज्यावर मी व्हिडिओज बनवतो. आणि तसेच माझे 2 इंस्टाग्राम अकाउंटसुद्धा आहेत. आशिष ऑनलाईन आणि आशिष इज ऑनलाईन अशा प्रकारचे. तुम्ही त्याच्यावर जाऊन चेक करू शकता. मला चांगल्या पद्धतीनं बोलता येते. पहिले मला बोलता येत नव्हतं, माझे शब्द फार चुकायचे, मराठीसुद्धा. आणि आत्ताही मला हिंदी बोलता येत नाही. ओके, तर चला भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.